माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या अधिवेशनात वादळी चर्चा होते। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना याच योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मात्र या योजनेचा महायुतीला फायदा होणार का हेच पाहावं लागेल। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। 3 महिन्यांसाठीच लाडकी बहीण, विरोधकांच्या आरोपाने महायुतीची अडचण, योजनेच्या कार्यकाळावरून वाद। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस झाला। यात महत्त्वाची आणि सर्वात जास्त चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेवरून पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा होते, तर दुसरीकडे महायुतीला या योजनेचा विधानसभेसाठी फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। आम्हाला काल मुख्यमंत्र्यांच्या नावे एका बहिणीने पत्र पाठवलं, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे। तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे। शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही। ही जी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्याच्या मागे फक्त राजकीय हेतू आहे, कोणालाही मनापासून मदत करण्याचा हेतू दिसत नाही। 46,000 कोटी रुपये या योजनेला लागणार आहे, पण या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रातल्या फक्त 10,000 कोटी या योजनेला दिलेले आहेत। म्हणजे हे 3 महिने फक्त योजना चालवायची नंतर बंद करायची असं कदाचित होऊ शकतं। यावर अजित पवार यांनी आपल्याच 2004 मधल्या तत्कालीन आघाडी सरकारच्या घोषणांवरून आत्ताच्या विरोधकांवर पलटवार केलाय। 2004ला 3-4ला ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो। त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव। आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला, एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं आणि नंतर ते मागे घेण्यात आलं। महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आधी जाहीर करण्यात आली। या योजनेचा मोठा फायदा भाजपला झाला। भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं, मात्र लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने सगळ्या जागा जिंकल्या। त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र त्याला बहिणी निवडणुकीत कसा प्रतिसाद देतात त्यावर सत्तेचं गणित अवलंबून आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।